मी तो अल्पमतीहीन, काय वर्णू तुमचे गुण, उदकी तारिले पाषाण, हे महिमान नामाचे. नाम चांगले चांगले, माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. द्रोणागिरी कपिहाती, आणविला सीतापती, थोर केली ख्याती भरत भेटी समयी. शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखानिली, लंका दहन केली हनुमंते काशाने. राम जानकी जीवन, योगियांचे निज ध्यान, राम राजीव लोचन, तुका चरण वंदितो. नाम चांगले चांगले, माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. विठ्ठल विठ्ठल विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं. गवामृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, विश्वरूपा विष्णुमाय बाबा. नमो विश्वरूपा विष्णुमाय बाबा, नमो विश्वरूपा विष्णुमाय बाबा. अपार अमुपा पांडुरंग, अपार अमुपा पांडुरंग, अपार अमुपा पांडुरंग. करारविंदेन पदारविंदं, मुखारविंदे विनिवेशयन्तं. वटस्य पत्रस्य पुटे शयानं, बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. निवृत्तीनाथांचे चरणी, निवृत्तीनाथांचे चरणी, निवृत्तीनाथांचे चरणी, निवृत्तीनाथांचे चरणी. शरण एका जनार्दनी, 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 शरण एका जनार्दनी. निवृत्तीनाथांचे चरणी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. निवृत्तीनाथांचे चरणी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. मी तो अल्पमतीहीन, काय वर्णू तुमचे गुण, उदकी तारिले पाषाण, हे महिमान नामाचे. नाम चांगले चांगले, माझे कंठी राहो भले, कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. वैराग्य शिरोमणी देहूचे सुप्रसिद्ध संत, ज्यांना आपण जगद्गुरु म्हणतो, जे वारकरी संप्रदाय रूपी इमारतीचे कळस आहेत, ज्यांनी आपलं 42 वर्षांचं आयुष्य तुमच्या माझ्यासाठी चंदनासारखं झिजवलं, ते देहूचे तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेतील एक प्रसिद्ध असा रामरायाचं वर्णन करणारा, प्रभू श्रीरामचंद्राच्या नामाचा महिमा गाणारा अभंग आजच्या या कीर्तन सेवेच्या निमित्ताने मी तुमच्या समोर मांडला आहे. श्री तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगातून असं म्हणतायत की, हे रामा, आपण फार मोठे आहात आणि आपलं नाम फार मोठं आहे, त्या तुलनेने वर्णन करणारा मी अत्यंत कमी बुद्धीचा आहे. मी तो अल्पमतीहीन, काय वर्णू तुमचे गुण. देवा, मला इतकंच म्हणायचंय की तुमच्या नामाने समुद्रावर दगड तरली
इतकं तुमचं नाम मोठं आहे. उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. द्रोणागिरी कपी हाती. श्री तुकाराम महाराज असं म्हणतायत की हनुमंतरायांनी नाम चांगलंय ते माझ्या कंठात राहावं. नाम इतकं चांगलंय की हनुमंतरायांनी त्या नामाच्या जोरावर द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. द्रोणागिरी कपिहाती आनविला सीतापती थोर केली ख्याती भरत भेटी समयी. भरत भेटी समयी राम भरताची समजूत काढू शकले नाही, पण ती समजूत नाम काढू शकलं. त्याच नामाच्या जोरावर अहिल्या परत एकदा पावन झाली, पवित्र झाली. शिळा होती मनुष्य झाली. थोर कीर्ती वाखानिली लंका दहन केली हनुमंते काशाने. लंका हनुमंतरायांनी जाळली, ती केवळ आणि केवळ मुखामध्ये नाम होतं त्या नामाच्या जोरावर. लंका दहन केली हनुमंते काशाने. शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज नाम ज्याचं आहे त्या रामाचं वर्णन करतात. राम जानकी जीवन, जानकीचं जीवन राम. योगी यांचे निज ध्यान, योगी ज्या रामाचं ध्यान करतात ते राम. राम राजीव लोचन, सुंदर नेत्राचे सुंदर डोळ्याचे राम. तुकाराम महाराज म्हणतायत त्या रामाची मी वंदना करतो, तुका चरण वंदितो, कारण नाम चांगले चांगले. विठ्ठल विठ्ठल आपल्या श्री क्षेत्र चास गावामध्ये प्रतिवर्षी श्री रामनवमीच्या दिवशी सुरू होणारा आपला हा अखंड हरिनाम उत्सव चास. या चासमध्ये आजची ही पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा, प्रभू रामचंद्राच्या उत्सवातली ही प्रारंभाची नामपर सेवा आपण सगळ्यांनी माझ्याकडे दिली. सेवेसाठी वेळेत हजर झालेलो आहे. स्वामी काशिकानंदजी महाराज यांच्या प्रेरणेतून सुरू असणारा हा कीर्तन महोत्सव महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार मंडळी या निमित्ताने आपल्या गावामध्ये येणार आहे. ख्यातनाम गायनाचार्य, ख्यातनाम मृदुंगाचार्य आपल्या सर्वांनी या सर्वांना निमंत्रण दिलेलं आहे. समस्त ग्रामस्थ आणि भजनी मंडळ चास यांनी ही सेवा आज माझ्या वाट्याला दिलेली आहे. सेवेसाठी वेळेत हजर झालेलो आहे. आपण सर्व पुरुष बांधव, माता भगिनी, मृदुंगाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण गायनाचार्य श्री तुकारामजी महाराज आरोटे, भास्कर महाराज, आमचा हा मित्र विनेकरी, चोपदार, सर्व टाळकरी, आपल्याला जशी सेवा करता येईल आहे त्या परिस्थितीमध्ये जशी सेवा होईल तशी सेवा आपण 11 वाजता रामरायाच्या चरणी, हनुमंतरायांच्या चरणी, आमच्या रवी भाऊची चांगली अशी साऊंड सिस्टीम आहे, तेव्हा आपल्याला जशी सेवा करता येईल तशी सेवा आपण प्रभू रामचंद्राच्या चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल धर्माधर्मांमध्ये मतभेद फार आहेत. काही धर्मांनी देव मानला तर काही धर्मांनी देवच मानला नाही. काहींनी एक देव मानला, काहींनी अनेक देव मानले. काहींनी देव सगुण मानला, काहींनी देव निर्गुण मानला. काहींनी देवच मानला तर काहींनी देव मानला नाही. काहींनी माळ मानली तर काहींनी माळ मान्य नाही केली. माळेमध्ये सुद्धा धर्मांमध्ये, पंथांमध्ये फरक फार आहे. काहींची तुळशीची माळ आहे, काहींची चंदनाची माळ आहे, काहींची औदुंबराची माळ आहे. माळेमध्ये सुद्धा, जपामध्ये सुद्धा फरक आहे, मंत्रामध्ये फरक आहे, देवतेच्या स्वरूपामध्ये फरक आहे, देवतेच्या पूजा पद्धतीमध्ये सुद्धा फरक आहे. काही देवांना कोणती फुलं चालतात, काही देवांना कोणती फुलं चालत नाहीत, काही देवांना कोणती दिशा चालते, काही देवांना अशी मान्यता आहे. धर्मांमध्ये मतभेद फार आहे. पण सगळ्या धर्मांमध्ये एक जर कॉमन गोष्ट काढायची झाली की जी सगळ्या धर्मांना मान्य आहे आणि सगळ्या पंथांना मान्य आहे, असं सांगता येईल की सगळ्या धर्मांना आणि सगळ्या पंथांना प्रार्थना मान्य आहे.
प्रार्थना अमान्य केली असा धर्म नाही, प्रार्थना अमान्य केली असा पंथ नाही जगाच्या पाठीवर. तुम्ही ख्रिश्चन धर्माकडे पाहाल तर रविवारी एकत्र येऊन ते चर्च मध्ये जी करतात तिला काय म्हणतात? प्रार्थना. मुस्लिम मनुष्य नमाजी त्या मशिदीमध्ये जाऊन 5 वेळा जो पडतो त्याला म्हणतात नमाज. नमाज म्हणजे प्रार्थना. आमची वारकरी मंडळी सकाळी 5 वाजता उठून टाळावर पांडुरंगाला उठ म्हणून जी करतात ती सुद्धा वारकऱ्याची. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, समयोपातला. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, प्रभात समयोपातला. हे वैष्णवाचा मेळा गरुड पारी दाटला, हे वैष्णवाचा मेळा गरुड पारी दाटला, वैष्णवाचा मेळा गरुड पारी दाटला, वैष्णवाचा मेळा गरुड पारी दाटला. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत. वारकरी देवाला प्रार्थना करतो की देवा मी प्रपंचात आहे, मी दुःखात आहे आणि तू स्वस्त कसा. कागा सासुरवाशी मज केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. कागा सासुरवाशी मज केले भगवंता. जगामध्ये प्रार्थना करत नाही असा धर्म नाही किंवा असा पंथ नाही. मी म्हणतो प्रार्थना करत नाही असा माणूस नाही हो, असा जीव नाही. 4 महिन्याचं लेकरू पाळण्यात झोपलेलं राहतं. किती? 4 महिन्याचं. आई काम करीत राहते, भांडे घासत राहते, कपडे धुवत राहते. तेवढ्यात त्या लेकराला भूक लागते आणि ती लेकरू जोरात टाहो फोडतं. आपल्याला वाटतं ती रडतं, आपल्याला असं वाटतं की त्याने टाहो फोडलाय. खरं त्याच्या आईच्या येण्यासाठी त्याची ती त्या लेकराची प्रार्थना सुरू आहे. म्हणून तर त्याची प्रार्थना तिच्या कानी गेली की ती कोणतंही काम टाकते आणि त्याच्याकडे धावत येते. तिच्या येण्यासाठीची विठ्ठल 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 जेव्हा जेव्हा जीवाचे प्रयत्न संपतात तेव्हा जी केली जाते त्याला प्रार्थना म्हणतात. जीव भरपूर प्रयत्न करतो, पण प्रयत्न जेव्हा यश देत नाही तेव्हा जी देवापुढे करायची असते तिला प्रार्थना म्हणतात. अगदी सोपं सांगतो. आपलं पेशंट म्हातारं माणूस दवाखान्यात ऍडमिट असतं आणि मग डॉक्टर सांगतात की पेशंटला तुम्ही ॲम्ब्युलन्स मध्ये भरान घरी घेऊन जा, कारण आता उपयोग नाही, सगळे औषधं संपले, सगळे उपाय थकले, तुमच्या म्हाताऱ्या माणसाला किंवा तुमच्या रुग्णाला तुम्ही घरी न्या, आता हे वाचणार नाही. असं जेव्हा डॉक्टर म्हणतो तेव्हा आपण त्या म्हाताऱ्या माणसाला, आजारी माणसाला गाडीत भरतो आणि घरी घेऊन चाललेलो राहतो. सगळ्या आशा मावळलेल्या राहतात. तरी पण येता येता रस्त्यात मंदिर दिसतं. आपण ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरला सांगतो थोडा थांब. ड्रायव्हर थांबतो, आपण गाडीतून उतरतो आणि भक्तिभावाने मंदिरात शिरतो आणि देवासमोर आपल्या गाडीतल्या पेशंटसाठी देवाकडे जी करतो तिला काय म्हणतात? प्रार्थना. कधी सुरू होते? जेव्हा आपले प्रयत्न संपतात, आपल्या हाताबाहेर परिस्थिती जाते, आपल्या आटोक्यात परिस्थिती राहत नाही, तेव्हा जी करायची असते त्याला प्रार्थना म्हणतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अशीच एक प्रार्थना अभंगाच्या पहिल्या चरणातून रामरायाची केली.
मी तो अल्पमतीहीन, मी तो अल्पमतीहीन, मी तो अल्पमतीहीन, मी तो अल्पमतीहीन. काय वर्णु तुमचे गुण, काय वर्णु तुमचे गुण, काय वर्णु तुमचे गुण, काय वर्णु तुमचे गुण. उदकी तारिले पाषाण, उदकी तारिले पाषाण, उदकी तारिले पाषाण, उदकी तारिले पाषाण. हे महिमान नामाचे, हे महिमान नामाचे, नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले. हे महिमान नामाचे, हे महिमान नामाचे, नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले. मी तो अल्पमतीन, काय वर्णु तुमचे गुण, उदके तारिले पाषाण, हे महिमान नामाचे. मी तो अल्पमतीहीन. प्रार्थना करण्याच्या आधी तुकाराम महाराज देवाला म्हणतायत की देवा, तुझं वर्णन करायचंय, तुझी करुणा भाकायची आहे, तुझी प्रार्थना करायची आहे, पण त्याआधीच तुला सांगून ठेवतो मी अत्यंत कमी बुद्धीचा आहे. मी तो अल्पमतीहीन. ज्याची प्रार्थना करायची त्याच्या पुढे फार नम्र व्हावं, म्हणजे प्रार्थनेला फल येत असतं. परत एकदा सांगतो, ज्याच्या पुढे वाकायचं, ज्याला काही मागायचं त्याच्या पुढे अत्यंत नम्रतेने जावं, म्हणजे मागण्याला यश येत असतं, मागण्याला फल येत असतं. काही गोष्टींसमोर, काही नात्यांसमोर माणसाने अगदी छोटं राहावं. विशेषतः आई वडिलांपेक्षा कधी मोठं होऊ नये, कधीच नाही. संतापेक्षा कधी मोठं होऊ नये, गुरुपेक्षा कधी मोठं होऊ नये, आणि देवापेक्षा आपण मोठे नाही, मोठे होण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही. कधीच आई वडिलापेक्षा मोठं होऊ नये, बरं, कधीच नाही व्हायचं. कोणी जर विचारलं की आई वडील तुझ्यात राहतात का, तर त्याला सांगायचं की नाही नाही, मीच त्यांच्यात राहतो. गरिबीच्या काळात त्यांनी जर जमीन विकली असती तर आता कुठं राहिलो असतो मी इथं, कुठेतरी बिगारी करायला, कुठेतरी कंपनीत जायला, कुठल्या तरी झोपडपट्टीत राहिलो असतो. पण गरिबीच्या काळामध्ये त्यांनी जमीन ठेवली, परिणामी आज आलेल्या पाहुण्याला छाती मोठी करून सांगतो की ही माझी जमीन आहे. त्या पंजोबाने, त्या आजोबाने ती विकली नाही, म्हणून ती आज माझी आहे. आई वडिलापेक्षा कधी मोठं होऊ नये मायबाप. एक गुरुपेक्षा कधी मोठं होऊ नये, गुरुपेक्षा लहान राहावं, गुरुपेक्षा लहान राहावं. जुने कीर्तनकार फार चांगला दृष्टांत सांगायचे. म्हणे एक पहिलवान महाराष्ट्र केसरी झाला, चांदीची गदा भेट मिळाली. सगळ्यांना भेटत भेटत शेवटी गुरुच्या दर्शनाला आला. वस्ताद शिकवणारे गुरुजी पाया पडला. गुरुजी मी सगळ्यांना पाडलं, महाराष्ट्रातल्या सगळ्या पैलवानांना. गुरुजींनी आनंद झाला मलाही. तुला माझ्याकडून काय पाहिजे रे पोरा? तर त्यांनी सांगितलं गुरुजी एक इच्छा आहे, सगळ्या महाराष्ट्रातल्या पैलवानांना पाडलं, एकदा तुम्हाला पाडायचं. म्हटलं कमाल आहे मोठी, मी म्हातारा झालो. नाही नाही पाडीन, पण हळूच पाडीन, पण पाडीन. खर्च झाला, मोडतोड झाली तर खर्च मी करीन, पण एकदा पाडायचं. तर गुरुजींनी सांगितलं उद्या ये. त्या आखाड्यामध्ये, त्या तालमीमध्ये माती टाकलेली. म्हातारा गुरुजी तरुण शिष्य एकमेकाला भिडले. पहिल्या 5 सेकंदात त्या म्हाताऱ्या गुरुजीने असा डाव टाकला की ते पोरग चित झालं. त्याने आकाश पाहिलं. ते तरुण पोरग, कालचं महाराष्ट्र केसरी,
माती झटकत झटकत उठलं आणि गुरुजीला नाही नाही ते बोलायला लागलं. भामटे गुरुजी, लबाड गुरुजी. गुरुजींनी सांगितलं तुला माहिती नाही का कुस्तीमध्ये कुणीतरी पडत असतं, कुणीतरी जिंकत असतं म्हणून. नाही म्हटले सगळं माहिती, पण एक सांगा, मला सांगायचे की सगळं शिकवलं, पण आता हा जो वापरला हा डाव नाही शिकवला, ही युक्ती. तर गुरुजींनी सांगितलं होतं ती आजच्यासाठी ठेवली होती. मला माहिती होतं ती आज लागणार. राखीव पोलीस दल असतं ना, राखीव पोलीस दल, तसा तो राखीव ठेवला होता. गुरुपेक्षा कधी मोठे आपण होत नाही महाराज, होण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही. संतापेक्षा आपण मोठे नाही, संत फार मोठे येतो. संत अनुरेणुया थोकडा, अनुरेणुया थोकडा, अनुरेणुया थोकडा. तुका आकाश एवढा, तुका आकाश एवढा, अनुरेणुया थोकडा, अनुरेणुया थोकडा, अनुरेणुया थोकडा. तुका आकाश एवढा, तुका आकाश एवढा, अनुरेणुया थोकडा. संतापेक्षा आपण मोठे नाही, मोठं होण्याचा प्रयत्न करायचा नाही. आणि शेवट, देवापेक्षा माणसाने मोठं होऊ नये. आपण मोठे होऊ शकत नाही, पण माणूस सुद्धा नाही. हर्षद मेहता नाव तर ऐकलं असेल तुम्ही. हर्षद मेहता गुजराती पोरगा, फार बुद्धिवान. शेअर बाजार मध्ये पैसे गुंतवायचा. स्वतः गरीब होता, कफल्लक होता. मग आणायचे कुठून? आणायचे लोकांकडूनच घ्यायचे आणि शेअर बाजारात गुंतवायचे. मधला प्रॉफिट कमवायचा. इतका मोठा झाला की भारत एकीकडे आणि त्याचा पैसा एकीकडे. अख्खा भारत एकीकडे आणि त्याचा पैसा एकीकडे. एके दिवशी सकाळी त्याची आई वैष्णव देवीची भक्त होती. त्याच्या चरित्रातला प्रसंग आहे. त्याची आई वैष्णव देवीची भक्त होती. त्याची आई वैष्णव देवीची पूजा करत होती. जय माता दी, जय माता दी जप चालला होता तिचा वैष्णव देवीचा. आणि हा हर्षद मेहता भारतातला सगळ्यात श्रीमंत माणूस होण्याकडे ज्याची वाटचाल होती, ज्याच्याकडे किती पैसा आहे, किती शेअर्स आहे माहिती नाही, एवढा बुद्धिवान पोरगा. आणि आईला सांगितलं, आई मी चाललो दलाल स्ट्रीटवर, म्हणजे शेअर बाजार विक्री किंवा खरेदी करण्याच्या रस्त्यावर. दलाल स्ट्रीट आता तर ऑनलाईन झालं समजा, पण ते दलाल स्ट्रीट आहे. मी चाललो त्या रस्त्यावर, चाललो आमच्या कामाला चाललो, जॉबवर चाललो, ड्युटीवर चाललो. आईने सांगितलं, पोरा एवढं आईचं म्हणजे वैष्णव देवीचं तीर्थ तर घेऊन जा, तीर्थ घेऊन जा. डोक्यात हवा घुसलेली होती. त्याने सांगितलं, आई भारतातला सगळ्यात श्रीमंत माणूस तुझा पोरगा आहे आणि तू म्हणते वैष्णव देवीचं तीर्थ घे. तुझ्या देवीला सांग की तिला काय पाहिजे ते मी देतो. तुझ्या देवीला सांग की तिला काय पाहिजे. मला उद्या सांग तुझ्या देवीने माझ्याकडून काय मागितलंय. देवांचा देव आहे मी. आणि गेला हर्षद मेहता निघून महाराज. त्या दिवशी 5-7 व्यापारी बसले होते मीटिंगला. ते शेअर बाजार खरेदी करणारे, मार्केट मधले शेअर्स खरेदी करणारे. त्यांनी विचार केला, हे पोरगा आता 4.5 वर्षांपूर्वी आलं आणि 4.5 वर्षांमध्ये भारतातला सगळ्यात श्रीमंत माणूस होण्याकडे वाटचाल करते. नेमकं आहे तरी काय? त्या 5 व्यापाऱ्यांनी मिळून याच्या विरुद्ध याचिका टाकली. हे काहीतरी फ्रॉड आहे, याची चौकशी व्हावी. त्याची चौकशी झाली. महाराज तुरुंगात गेला आणि शेवटी आत्महत्या करावी लागली. देवापेक्षा मोठं होऊ नये. आपण नाही सुद्धा आणि कधी मानायचं काम सुद्धा नाही. फार नम्रतेने देवाची प्रार्थना करावी, फार नम्रतेने गुरुची प्रार्थना करावी, फार नम्रतेने आई वडिलाचं दर्शन घ्यावं. तुकाराम महाराज एवढे मोठे आहेत, पण आज प्रभूची प्रार्थना करतायत तर फार वाकलेत, अगदी झुकलेत. मी तो अल्पमतीहीन. जगाचा प्रवास मोठेपणाकडे, मोठं व्हायचंय जगाला. आमच्या तुकाराम महाराजांचा रस्ताच निराळा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा द्यायचं असेल ते एक दे. लहानपण देतोस का? लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा
देवा लहानपण दे गा देवा लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा मुंगी साखरेचा रवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा मुंगी साखरे तरवा मुंगी साखरे तरवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा मी कधी कधी असा विचार करतो की मुक्ताबाई महाराज रडल्या तर त्यांना सोपान काकाची मांडी हक्काची मांडी आहे, त्यांच्या बंधूची मोठ्या भावाची. सोपान काकांना कधी वाईट वाटलं तर माऊलींचा खांदा आहे, अधिकार आहे त्यांचा माऊलींच्या खांद्यावर, मोठ्या भावाच्या खांद्यावर. माऊलींना जर कधी रडू कोसळलं तर मोठ्या भावाची म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांची मांडी आहे. पण निवृत्तीनाथ दादांना कधीच रडता आलं नाही. का माहितीये? कारण ते मोठे आहेत. मोठेपणाचं दुःखही मोठंच राहतं मायबा. जयांगी मोठेपण तया यातना कठीण. एवढं ऊन पडलंय, आपल्याला जर ऊन लागलं तर आपण झाडाची सावली शोधतो. झाडाला नाही का ऊन लागत? मग ते कोणाच्या सावलीत जात? नाही नाही, त्याने सावली नाही शोधायची, त्याने ऊन सोसायचं. कारण ते उंच वाढलं की नाही, उंच वाढल्याची त्याला ती शिक्षा आहे. त्याने ऊन सोसायचं आणि इतरांना सावली द्यायची. मोठे पण कठीण आहे. मुकुट आहे पण काटेरी मुकुट आहे मुकुटच, पण कसा? काटेरी. म्हणून लहानपण देगा देवा. तुकाराम महाराज आपल्याला लहान होणं शिकवतायत. तुकाराम महाराज आपल्याला नम्रता शिकवतायत. तुकाराम महाराज आपल्याला झुकणं वाकणं शिकवतायत. मी तो अल्पमतीहीन. देवा मी बुद्धिवान नाही, मी कमी बुद्धीचा आहे. मी तो अल्पमतीहीन आणि तुमचे गुण इतके आहेत, मी कस काय वर्णन करावे? काय वर्णू तुमचे गुण, उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. लंकेत जायचं होतं तर एकदा एका दगडावर रा लिहायचा, एका दगडावर म लिहायचा. पूल तयार झाला. तुमच्या नामामध्ये एवढी ताकद आहे रामराया, ते नाम माझ्या कंठात राहावं ही इच्छा आहे. कारण ते नाम फार चांगलं आहे. अभंग नाम चांगले चांग नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले माझे कंठी राम भले माझे कंठी राम भले माझे कंठी राव भले माझे कंठी राव भले कपी कुळ उधरीने कपी कुळ उधरीने कपी कुळ उदरीने कपी कुळ उदरीने मुक्त केले राक्षसा मुक्त केले राक्षसा नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले केले राक्षसा मुक्त केले राक्षसा नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले माझे
चांगले चांगले. देवा तुझं नाम फार चांगलं आहे. तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय, जिव्हे गोड 3 अक्षराचा रस, अमृत जयास फिके पुढे. नाम इतकं चांगलं आहे महाराज. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा, काबान घे, काबान घे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. नाम फार गोड आहे. नाम चांगले चांगले. पण मग नाम चांगले हे सांगताना तुकाराम महाराजांनी दोनदा का चांगली शब्द वापरला? नाम चांगले असं म्हटलं असतं तर कळालं असतं. नाम चांगले चांगले कशासाठी दोनदा का चांगले? साधू संत फार कमी शब्दांमध्ये बोलतात. कमी शब्दांमध्ये खूप अर्थ असला की समजायचं संताचं बोलणं आहे, आणि शब्द फार असले ना अर्थ नसला का समजायचं हे आपलं काम आहे. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा. दिवसभर बोलायचं, दिवसभर बोलायचं, पण अर्थाचं एक वाक्य बोलायचं नाही. ती माणसं बसतात पारावर, हा असा तो तसा, तो तसा तो तसा, आणि शेवट 2 तास झाल्यावर मग कोणीतरी एकाला शानपण सुचतं. तो म्हणतो जाऊ द्या आपल्याला काय करायचं. म्हटलं 2 तास काय चाललं होतं काय माहिती, का अभंगात प्रवेश चालला होता का प्रस्तावना चालली होती. फार बोलणं अर्थ काहीच नाही, समजायचं हे आपलं बोलणं आहे. आणि फार कमी बोलणं पण अर्थ खूप, समजायचं हे संतांचं बोलणं आहे. मितुलिया आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ, अमृताचे अनुद्वेग करम वाक्यम, सत्यम प्रियम हितम चेयत. कमी बोलण्यामधून खूप अर्थ. माऊली म्हणतात माझ्या शब्दांना जो हात घालतोय त्याने ध्यानात ठेवायचं, तू कोणी घेतले मोती जैसे. मोत्याचा काटा वेगळा असतो आणि भाजीपाल्याचा, सोन्याचा काटा आणि भाजीपाल्याचा काटा माप वेगळा असतो, आहे की नाही? भाजीपाल्याचा काटा माप म्हणजे 5 किलो घेतल्यावर आपण म्हटलं सप्ताची पंगत आहे, अरे 5-7 टोमॅटो टाक, जास्त तर टाकीन ना. तो भाजीपाल्याचाच काटा आहे. तो 2-4 वांगे टाक जास्त तर तो टाकतो. समजा सप्ताची पंगत 10 किलो घेतली. सोन्याचा दुकानदाराला तुम्ही कधी म्हणा बरं एवढा 10 तोळे घेतलं, 2-4 ग्राम जास्त टाक, बरं टाकीन तो. त्याला धारवाडी काटा म्हणतात. त्या सोनाराच्या काट्याला धारवाडी काटा. तो 1 मिलीग्राम सुद्धा इकडे इकडे दाखवत नाही, सहन करत नाही. धारवाडी काटा. तसं साधू संतांचं बोलणं म्हणजे धारवाडी काट्यात मोजून घ्यावं. पण आज मात्र तुकाराम महाराजांनी नाम चांगले म्हणताना 2दा चांगले शब्द का वापरला, एकदा का नाही? नाम चांगले चांगले का 2दा चांगले शब्द? त्याचा अर्थ तुम्हाला सांगतो. का 2दा चांगले? तर काही गोष्टी सुरुवातीला चांगल्या आहेत पण त्याचा शेवट वाईट आहे. काही गोष्टी सुरुवातीला वाईट आहेत त्याचा शेवट चांगला आहे. काही गोष्टी सुरुवातीलाही वाईट आहे शेवटही वाईट आहे. काही गोष्टी मात्र घेतानाही चांगल्या आहे आणि त्याचा परिणाम सुद्धा चांगला आहे. काही गोष्टी सुरुवातीला चांगल्या शेवट वाईट. सगळी प्रपंचाची सुख, संसारातली सगळी सुख घेताना बरी वाटतात, पुढे अवघड यमदंड मारिती झोडीती यमाचे किंकर. प्रपंचातली सगळी सुख घेताना बरी आहे. चहा घेताना बरा आहे पण परिणाम त्याचा वाईट आहे ना. या उलट काही गोष्टी अशा आहेत ज्या घेताना वाईट आहेत, चांगल्या वाटत नाही, परिणाम चांगला आहे. अभ्यास करताना का बरा वाटतो का? 10वीच्या पोराला तरी वाटतं का 4 वाजता उठावं, त्याला नाही वाटत का झोपावं? त्यालाही वाटतं. पण APJ अब्दुल कलाम राष्ट्रपती नव्हते, पण पुण्यामध्ये
ते पुणे युनिव्हर्सिटीला आले होते, मी त्यांचं भाषण ऐकायला गेलो होतो. सगळी 12वीची पोरं त्यांच्या भाषणाला हजर होती. तर त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं 12वीच्या पोरांना, फार चांगलं वाक्य. एपीजे अब्दुल कलाम असं म्हटले होते, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम असं म्हटले होते की पोरांनो, तुम्ही 12वीला आहात, माझं एक वाक्य मनावर करून ठेवा. हे 12वीचं वर्ष आहे, यंदा कमी झोपा, आयुष्यभर तुम्ही सुखाने झोपाल. यंदा थोडे कमी झोपा, आयुष्यभर सुखाने झोपाल. आणि जर यंदा तुम्ही झोपेत वर्ष घालवलं तर मग तुम्ही आयुष्यभर सुखाने झोपू शकणार नाही, आयुष्याला वेगळं वळण लागून जाईल. यंदा झोपू नका, यंदा कमी झोपा, आयुष्यभर सुखाने झोपाल. एपीजे अब्दुल कलाम. आळंदीला जातात पोरं, त्यांना नाही वाटत का आई वडिलाजवळ राहावं. सणाला फार आठवण यायची. मी तर इंद्रायणीच्या घाटावर जाऊन रडत बसायचो. कॅलेंडर होतं माझ्याकडे, काल निर्णय, एक दिवस संपला की त्या तारखेवर फुली मारायचो की संपला गड्या, दिवाळीची वाट पाहायची, घरी यायला मिळायचं म्हणून. तुम्ही थंडीत जा, जानेवारी महिन्यात जा, रात्री 3 वाजता जा, आळंदीच्या घाटावर 1000 पोरं मृदंग वाजवत बसलेले असतात. अंगातून घाम चाललेला राहतो, बनियान काढलेलं असतं, शर्ट काढलेला राहतो. त्यांना बरं वाटतं का? नाही. वाईट आहेच ना. सकाळी उठायचं, जायचं, प्रॅक्टिस करायची. ही माणसं एवढी मोठाली झाली आता, फुकट झाली का? खूप प्रॅक्टिस केली ना यांनी, खूप कष्ट घेतले ना, खूप रियाज केला. करताना वाईट आहे, शेवट मात्र गोड आहे. जेव्हा रिझल्ट लागेल, जेव्हा आपण महाराष्ट्रात प्रसिद्ध होऊ, जेव्हा पेपरात नाव येईल, जेव्हा आपण लोकांना आनंद देऊ आपल्या कलेने, जेव्हा आपल्याला आनंद होईल कलेने, जेव्हा देवाला आपल्या कलेने आनंद होईल, शेवट चांगला आहे. काही गोष्टी सुरुवातीलाही वाईट आहे, शेवटही वाईट आहे. व्यसन 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 काही करताना फार गोड असावी असं काही मला वाटत नाही. मी हे माझं मत तंबाखू खाणाऱ्याचं निरीक्षण करून बनवलंय. तंबाखू खाणारा पहा तुम्ही, ते खिशातून असं पुडी काढतो, थोडीशी घेतो, त्याचं प्रमाण घेण्याचं, माश मात्र जल घ्यावे, काहीतरी ठरलेलं प्रमाण आहे त्याचं, बरोबर तो घडी करतो, खिशात ठेवतो. त्याची पारखी नजर बरोबर खराब माल निवडून काढते, नाही का? चांगला माल तसाच ठेवते. मग त्याची मळणी यंत्र सुरू होतं त्याचं, त्यात थोडा चुना घेतो, परत काय सापडतो काय मारते त्याला, परत तो खराब माल बाजूला टाकतो, परत थोडा मळतो जरासा, आणि मग तो विडा तयार होतो, तो उचलतो आणि राहिलेली ती पावडर अशी झटकतो. ही जागा त्याची फार खराब झालेली राहते तंबाखूवाल्याची. ही जागा देवाने का त्यासाठीच खराब निर्माण केली काय? कोण कपडे किती पॉश घालते त्याने. तुम्ही ना हा तंबाखू खातो का नाही हे पाहायचं असेल ना, थोडं त्याच्या मागून चक्कर मारून यायची. ही जागा त्याची लय डॅमेज राहते, खराब राहते, मळलेली राहते. अशी इथं पुसतो आणि मग तो ओठ धरतो, ते ठेवतो तो विडा त्या ओठामध्ये. ती जर तंबाखू फार गोड असती तर त्याच्या चेहऱ्यावर पेढा खाण्याचा आनंद असतो. तसं नाही होत. तो जेव्हा तंबाखू आत ठेवतो ना, त्याचे डोळे कुठं, एक ओठ असा पूर्वेकडं, एक ओठ असा पश्चिमेकडं, कसं तरी. याचाच अर्थ तंबाखू काही फार. आम्ही चंद्रपूरला होतो, चंद्रपूरला, आणि जेवायचं होतं, आमच्याकडे भाकरी चटणी होती, आणि आम्ही लिंबाच्या झाडाखाली जेवायला बसलो. शेजारी तंबाखूचं शेत होतं, माहिती नाही आम्हाला. आणि ते मजूर आले आणि ती कापणी करू लागले. अशा त्यांनी तोंडावर पट्ट्या बांधलेल्या, मास्क बांधलेल्या, आणि त्यांनी जेव्हा त्या तंबाखूच्या पानांची कापणी सुरू केली, महाराज आम्हाला जेवणं मुश्किल झालं, मुश्किल. आम्ही जेवण बांधून गाडीत बसलो, निघून गेलो. ती तंबाखू शेजारी शेतात बसलेल्या लिंबाच्या झाडाखाली बसलेल्या माणसाला जेवू देत नाही, एवढी खराब आहे ती खाताना. आणि खाताना वाईट, शेवटच्या पानावर दिलेला आहे ना, तिच्या दिलेला आहे का नाही? काय कशाचं चित्र आहे? काय कोणी बोले ना? हा, कॅन्सरचं चित्र आहे, कॅन्सरचं. आम्ही वारीत होतो बरं का सर. सोलापूर जिल्ह्यात आपण आपल्या इकडची मिळत नाही, ती कोणती दुसरी. आता माझा काही एवढा अभ्यास नाही त्याच्यामध्ये, पण जी इकडे मिळते ती काही तिकडे मिळत नाही. सोलापूर वेगळी कुठली तरी मिळते. त्या म्हाताऱ्याला ती हवी होती ना. आम्हाला मोबाईलचं रिचार्ज करायचं होतं, आम्ही टपरीवर उभे, पण त्या म्हाताऱ्याचा नंबर पुढे. त्या म्हाताऱ्याने टपरीवाल्याने सांगितलं तंबाखू दे. टपरीवाल्याने दिली, पण दुसरी दिली, तिकडची, सोलापूर जिल्ह्यात.
तर हे म्हातारा आडानी याला वाचता येत नव्हतं, पण याने ती पालथी करून पहिली की याला माहिती होतं बाजूने आपली जी आहे तिच्यावर चित्र आहे. तर याने ती पुडी परत फेकली. त्या टपरीवाल्याने सांगितलं आपल्याला ही नकोय. तर टपरीवाल्याने सांगितलं कोणती पाहिजे, तर त्या म्हाताऱ्याने माझ्या देखत टपरीवाल्याला सांगितलं होतं आपल्याला ती कॅन्सर वाली पाहिजे. म्हटलं काय कॉन्फिडन्स आहे, किती रुपये वाळून टाकली पाहिजे अशा माणसं. आता व्यसन करतानाही वाईट आहेत, त्याचा परिणाम सुद्धा चांगला नाही, चांगला नाही. अगदी नाही प्रत्येक जण आता ते काही, पण मग कमीत कमी दात तर खराब होतील, तोंडाचा घाण वाचता येईल, एवढा तो दुष्परिणाम आहे की नाही. सगळ्यांना काय बा तिथपर्यंत नाही माणसं जाणार. आता कष्टकरी माणसं आहेत, शेतकरी माणसे, काहीतरी विरंगुळ असतो, शरीर चांगलं स्ट्रॉंग राहतं. म्हणून म्हणून शेतकरी माणसांना काय त्याचा फटका बसत नाही त्या तंबाखूचा. शरीर चांगलं राहतं, शरीर चांगलं राहतं, त्याच्यामुळे ती तंबाखू काय एवढा परिणाम करत नाही. पण कमीत कमी तोंडाचा वास येतो की नाही, कमीत कमी दात घाण होतात की नाही. करतानाही वाईट आहे आणि त्याचा शेवट सुद्धा वाईट आहे. काही गोष्टी मात्र सुरुवातीलाही चांगल्या आहे, शेवटही चांगल्या आहे. उदाहरणार्थ अन्नामध्ये दूध पितानाही गोड आहे आणि परिणाम सुद्धा गोड आहे, मधुर आहे. तसं हरिनाम घेतानाही गोड आहे. तुम्हाला सांगतो एखाद दिवशी भजन असं रंगतं ना, घड्याळ किती पुढं निघून गेलं माहिती नाही. मी पनवेलला पंडिता कौशिकी चक्रवर्ती, अजय चक्रवर्तींच्या कन्या आहेत का, त्यांचं भजन ऐकलं बरं का अण्णा. पनवेलला एका थिएटरला रंगमंचावर त्यांचं भजन, त्यांचं हे ख्याल ऐकला. माझी त्यानंतरची भावना होती की आता जर देव आला आणि देव म्हटलं की चल तर आपण जाऊ. आता जर देव आला तो म्हटलं की चल तुझं आयुष्य संपलं तर काही तक्रार राहणार नाही. एवढा मी त्या भजनामध्ये, त्यांच्या त्या कार्यक्रमामध्ये, त्यांच्या त्या ख्यालामध्ये रंगून गेलो. एखाद्या दिवशी भजन असं रंगतं की घड्याळाचे काटे कुठं निघून गेले. भजन म्हणजे हरिनाम करतानाही गोड आहे, घेतानाही गोड आहे आणि त्याचा परिणाम सुद्धा. म्हणा विठ्ठल विठ्ठल गोड आणि स्वल्प बोल, नाम गोड पुरे गोड सकळही. म्हणून दोनदा नाम चांगले चांगले, नाम गोड 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 नाम गोड. होय जन्माचा निबड, होय जन्माचा निबड, नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड. जन्माचा निड, होय जन्माचा निवड, नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड. म्हणून दोनदा चांगले नाम चांगले चांगले, माझे कंठी राहू भले. या नामाने काय केलं, वानरांचा उद्धार केला. तसंच राक्षसांना सुद्धा नरकात नाही घातलं. रामाशी विरुद्ध लढताना जी राक्षस मिली ती सुद्धा ऊर्ध्वगतीला गेली. मुक्त केले राक्षसा. या नामाने आणखी एक मोठी ख्याती केली, ती अभंगाच्या 3ऱ्या चरणात. द्रोणागिरी कपी हाते, द्रोणागिरी कपी हाते, द्रोणागिरी कपी हाती, द्रोणागिरी कपी हाती, द्रोणागिरी कपी हाते, द्रोणागिरी कपी हाते. आणि विलासी तापती, आणि विलासी तापती, तोर केली जाते, तोर
द्रोणागिरी कपिहाती आणविला सीतापती. द्रोणागिरी पर्वत हनुमंतरायांनी आणला. लंकेमध्ये युद्ध सुरू आहे. लंकेच्या रावणाच्या मुलाने मेघनादाने लक्ष्मण महाराजांवर शक्ती टाकली. डाव्या छातीवर शक्ती लागली. लक्ष्मण महाराज मूर्छित पडले, बेशुद्ध पडले. रामरायाला कळालं, पळत आले. लक्ष्मणाची मान आपल्या उजव्या मांडीवर घेतली आणि हनुमंताला सांगितलं होतं, हनुमंता सूर्य अस्ताला चाललाय, सूर्याच्या साक्षीला मी तुला एक गोष्ट सांगतो की मी सीतेशिवाय जगतोय. मी दशरथाशिवाय जगलो. माझी कौशल्य आई लांब आहे. मी आईशिवाय जगलो, मी बापाशिवाय जगलो, मी पत्नीशिवाय जगतोय, पण मी भावाशिवाय जगू शकत नाही. लक्ष्मण जर उठला नाही तर राम सुद्धा इथंच प्राण सोडेल. हनुमंता, माझं लक्ष्मणावर इतकं प्रेम आहे की लक्ष्मणाला गमावून मी अयोध्येत परत पाऊलच टाकू शकत नाही. जर मी लक्ष्मणाला इथं सोडून, लक्ष्मणाला जर काही झालं आणि मी जर सीतेला मिळवलं, उद्या जर मी अयोध्येत गेलो तर मी लक्ष्मणाच्या आईशी, सुमित्रेशी बोलू सुद्धा शकणार नाही. कारण जेव्हा बोलायला मी तिच्या डोळ्यात पाहीन तेव्हा ती मला डोळ्याने प्रश्न विचारील, रामा तुम्ही तिघ गेले होतात ना, तुम्ही दोघच परत आलात, किती स्वार्थी आहेस. बायको मिळवायला माझा पोरगा गमावून आला असतो, मी तिचा अपराधी राहीन. म्हणून हनुमंता, जर लक्ष्मण जगला तर मी जगेन. आणि रामप्रभू फक्त बोलले नाही बरं, त्यांनी करून दाखवलं. कालांतराने रामप्रभू जेव्हा राजे झाले, राम राज्य सुरू होतं. काल पुरुष येतो, काल पुरुष. आणि तो काल पुरुष म्हणतो, रामा मला तुमच्याशी फार महत्वाचं बोलायचंय. इतकं महत्वाचं आहे, आपली मीटिंग इतकी महत्वाची आहे की या मीटिंग मध्ये जो येईल त्याला मृत्यूदंड घ्यावा असा शब्द मला द्या. तर रामाने शब्द दिला, आपल्या मीटिंग मध्ये कोण कशाला येईल, तुम्हाला जर वाटतच असेल तर मी तसा पहारा द्यायला लक्ष्मणाला उभा करतो. लक्ष्मणाला पहारा द्यायला उभा केला आणि तेवढ्यात येऊन आलं कोणतं, दुर्वास ऋषी. आणि त्यांनी सांगितलं, लक्ष्मणा मला आत्ताची आता रामाला भेटायचंय. म्हटले नाही भेटूच शकत नाही. तर ठरलंय असं की या मीटिंग मध्ये जो जाईल त्याला मारावं लागेल. त्या दुर्वास ऋषींनी सांगितलं, काय का असे ना, मी चाललो. अहो ऋषी तुम्ही कशाला मरता? म्हटले मी चाललो. लक्ष्मण महाराजांना असं वाटलं की या ऋषीचा बळी जाण्यापेक्षा आपण गेलो तर ठीक. लक्ष्मण महाराज आतमध्ये गेले आणि रामरायाला हात जोडून सांगितलं, प्रभू दुर्वास ऋषी ऐकत नाहीयेत, तुम्ही त्यांना दर्शन द्या, तुम्ही त्यांना भेट द्या. रामराया बाहेर आले, पण लक्ष्मणाच्या डोळ्यात डोळे भिडवे ना. त्यांना माहिती होतं की आज मी शब्दात अडकलो गेलोय आणि माझ्या सगळ्यात प्रिय व्यक्तीला मला मृत्यूदंड द्यावा लागतोय. लक्ष्मण महाराजांनी मोठ्या भावाचा नमस्कार केला, रामाचा. चालत चालत शरयू नदीमध्ये गेले आणि जीवन संपवलं. रामरायाला सुमंत नावाचा मंत्री पळत येऊन सांगतो की रामा, आपला अनुज म्हणजे छोटा भाऊ, आपला अनुज शरयू मध्ये गेला आणि त्याने अवतार संपवला. रामराया सुद्धा लगेच उठले, सिंहासनाला नमस्कार केला. त्यांच्या महालामध्ये आपल्या पूर्वजांच्या मूर्त्या होत्या. इक्ष्वाकू, हरिश्चंद्र, त्रिशंकू, दिलीप, नहुष, भगीरथ, असमंजस, अंशुमान, अज, हे सगळे त्यांचे पूर्वज आहेत. सगळ्या मूर्त्यांना नमस्कार केला आणि सगळ्या पूर्वजांची माफी मागितली की करता येईल तेवढं चांगलं केलं, वागता येईल तेवढा चांगला वागलो, जगता येईल तेवढा चांगला जगलो. पण माझा शब्द होता हनुमंताला की जोपर्यंत लक्ष्मण आहे तोपर्यंत मी आहे. म्हणून आज लक्ष्मण नाही, मी सुद्धा नाही. प्रभू रामचंद्र चालत गेले त्या शरयू मध्ये, त्यांनी सुद्धा अवतार संपवला. मायबाप, आपण 2024 सालात आहोत. 2024 त्यातल्या एप्रिल महिन्यामध्ये आहोत. 2024 साली एप्रिल महिन्यामध्ये एखाद्या गावामध्ये जर दोन भाऊ सुखाने गुण्या गोविंदाने नांदत असतील तर आपल्याला उपमा 2023 मधली नाही सुचत. आपल्याला त्या दोघांसाठी उपमा 19व्या शतकातली नाही सुचत. आपल्याला त्या दोघांना द्यायला उपमा 12व्या शतकातली सुचत नाही, द्वापर युगातली सुचत नाही. आपल्याला सुचते त्या दोघांसाठी उपमा कोणत्या युगातली? कोणती उपमा असते? दोन भावांसाठी राम लक्ष्मणासारखी जोडी. काय कमाल आहे का नाही? मध्ये अख्खं एक युग होऊन गेलं, द्वापर युग, तरी पण दोन भावांसाठी आजही आपल्याला राम लक्ष्मणाची जोडी हा शब्द काय प्रेम केला असेल हो, काय प्रेम केला असेल. विठाला 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 विठाला
रामरायाने सांगितलं होतं जर लक्ष्मण आहे तर मी आहे. हनुमंतरायांच्या शिरावर जबाबदारी पडली की आता लक्ष्मणाला उठवलं पाहिजे. त्यांनी त्या लंकेतून वैद्य आणला सुषेण, आणि त्या सुषेणाने उपाय सांगितला की द्रोणागिरी पर्वत आहे उत्तरेला, आणि त्या पर्वताहून तुम्ही संजीवनी वटी आणा. हनुमंतराय एवढ्या वेगातून गेले, कारण दिवसाच्या आत यायचं होतं, आणि एवढ्या वेगाने आले, तो पर्वतच उचलून घेऊन आले. एवढा वेग त्यांना का प्राप्त झाला? कारण मुखात नाम होतं, कारण मुखामध्ये नाम होतं. तुकाराम महाराज सांगतायत, नामाने हनुमंतरायांनी पर्वत आणला. द्रोणागिरी कपिहाती आनविला सीतापती, थोर केली ख्याती भरत भेटी समयी. राम जे करू शकले नाही ते नाम करू शकलं. कायनो हे केले, कायनो हे केले, कायनो हे केले, कायनो हे केले. एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार, सार, सर्व साधनाचे सार. एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. भवसिंधू उतरी पार, भवसिंधू उतरी पार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. भरत महाराज जेव्हा मामाच्या घरून अयोध्येत आले तेव्हा कळालं की बाप स्वर्गवासी झालाय आणि आपला प्रिय भाऊ वनवासात गेलाय. तेव्हा भरत महाराजांनी सांगितलं होतं की भाऊ दादा जर परत येत नाही तर मी जगणार नाही, मी परत अयोध्येत येणार नाही. चित्रकूट पर्वतावर भरत महाराज गेले सगळ्या अयोध्येला घेऊन. सगळ्यांनी समजवलं, वशिष्ठांनी समजवलं, भरताने ऐकलं नाही. म्हटले दादाला यावं लागेल तर मी येईन. जनकाने समजवलं, भरताने ऐकलं नाही. कौशल्याने समजवलं, भरताने ऐकलं नाही. सुमित्रेने समजवलं, भरताने ऐकलं नाही. भरद्वाज ऋषींनी समजवलं, भरत महाराजांनी ऐकलं नाही. वाल्मिकी ऋषींनी समजवलं, भरत महाराजांनी ऐकलं नाही. स्वतः रामाने समजवलं, भरत महाराजांनी ऐकलं नाही. लक्ष्मण महाराजांनी समजवलं, भरताने ऐकलं नाही. मग भरताने ऐकलं कोणाचं? रामरायाने काय केलं? रामरायाला माहिती होतं हा आपलं ऐकणार नाही, हा रामाचं ऐकणार नाही, पण हा नामाचं ऐकेल. म्हणून मग स्वतःच्या चपला होत्या ना खडावा, तर त्या उजव्या चरण पादुकेवर रा लिहिला आणि डाव्या चरण पादुकेवर म लिहिला. शब्द तयार झाला राम. भरतासमोर त्या चरण पादुका दिल्या आणि भरताला सांगितलं की तुला माझं नाम फार प्रिय आहे ना, माझ्यापेक्षाही नाम प्रिय आहे ना, आणि दुसरी गोष्ट राम म्हणजे नाम आणि नाम म्हणजे राम असं तू म्हणतोस ना, मग हे माझं नाम घे, डोक्यावर ठेव आणि राज्य कर जा. राम समजूत काढू शकले नाही, पण नाम मात्र भरताची समजूत काढू शकलं. थोर केली ख्याती भरत भेटी समयी. नामाची एवढी ताकद आहे, तुकाराम महाराज वर्णन करतात. एकदा भजन करू, आधी निवृत्तीनाथ महाराजांचं भजन करू. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. मोठ्या श्रद्धेने बघा, आपण निवृत्तीनाथ महाराजांच्या परिसरातली माणसावर परत निवृत्तीनाथ घरी सुद्धा भजन असलं तुमच्या की निवृत्ती राया हे भजन घेत जा, नक्की घेत जा. काय आपण दंडकारण्य का आग्रह करतोय मी? आपण दंडकारण्यातली माणसं आहे मुळात. दंडकारण्य म्हणजे अरण्य. इथं खरदूषणाचा निवास होता, इथं शूरपणखा राहत होती. त्यामुळे आपण थोडीशी जरा रांगडे माणसं आहोत, दंडकारण्यातली माणसं आहोत मुळातच. थोडं म्हणजे आपल्याला डोके फोडणं बिडणं हे काही नवीन नाही जरास, पण आपल्यावर हे जे संस्कार झाले, आपल्या गळ्यात माळी आल्या, आपण हे जे आता या मंडपात बसतोय हे कशामुळे बसतोय माहिती का? हे दोघांचे उपकार आहेत. एक तर इथं सीतामाईची पावलं लागली, आणि दुसरी गोष्ट या आपल्या परिसरामध्ये निवृत्तीनाथ महाराजांनी समाधी घेतली. दोघांची फार उपकार आहेत आपल्यावर, सीता माता आणि निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथ महाराजांचं गाव तिकडं आपेगाव, जन्म घेतला आळंदीला, पण समाधी घ्यायला
त्र्यंबकेश्वरला आले म्हणून आपल्या गळ्यात माळी, म्हणून नक्की घरी जरी भजन असेल तर निवृत्ती राया भजन घे. आपण ज्ञानेश्वर माऊली घेतो ना, तेव्हा निवृत्ती राया भजन घेत जा. बाहेरचा कोणी कीर्तनकार आला तर त्याला आधीच सांगायचं की महाराज, प्रेमाने सांगायचं, दम वगैरे द्यायचं नाही, प्रेमाने सांगायचं की महाराज आमचा हा परिसर निवृत्तीनाथ महाराजांचा परिसर आहे, तेव्हा हे भजन निवृत्तीनाथ महाराजांचं नक्की घेत जा नक्की. निवृत्तीनाथ महाराजांमुळे आपण आहोत एवढं वाक्य फक्त ध्यानात ठेवा, मोठे श्रद्धेने. निवृत्ती राया निवृत्ती राया निवृत्ती राया रूपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया रूपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. हे निवृत्ती राया 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 सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. 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 शांताराम शांताराम तुळशीराम बावड, सोमनाथ माधव बावड, सोमनाथ माधव बावड, संपत माधव बावड, सोमनाथ माधव बावड. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई विठोबार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम शिळा होती मनुष्य झाली, नामामुळे अहिल्या झाली. शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखानिली, लंका दहन केली हनुमंते काशाने. राम जानकी जीवन, जानकीचं जीवन राम. योगियांचे निज ध्यान, योग्यांचं निज ध्यान राम. राम राजीव लोचन, सुंदर नेत्राचे राम. तुकाराम महाराज म्हणतात मी त्या रामाची चरण वंदना करतो. तुका चरण वंदितो, नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले.
कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. झालेली सेवा देवाचरणी रामरायाच्या चरणी समर्पित करतो. महंत श्री स्वामी काशिकानंद महाराज यांच्या प्रेरणेने होणारा हा कीर्तन महोत्सव, प्रभू रामचंद्राची कृपा आपल्या सगळ्या या उत्सवावर आहे. हरिभक्तीपरायण हर्षद महाराज खैरनार यांची संत चरित्र कथा रोज या ठिकाणी होते आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण श्री तुकारामजी महाराज आरोटे अण्णा महाराष्ट्रातील गायन क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तिमत्व आहे, ते हजर आहेत. आमचे भास्कर महाराज हजर आहेत. आमचे महेश महाराज या निमित्ताने आज हजर आहेत. दोन्ही चोपदार विनेकरी टाळकरी मी तुम्हा सर्वांना जय हरी करतो. रोज या ठिकाणी विविध प्रकाराने सेवा देणारी आपण सर्व वारकरी संप्रदायाची भक्त मंडळी, आपल्या सर्वांच्या सेवेला मी या ठिकाणी नमस्कार करतो. ज्यांची आज संत पूजन सेवा आहे, ज्यांच्या स्मरणार्थ ही सेवा आहे, कैलासवासी तुळशीराम दामोदर भाबड यांचे कुटुंबीय आज संत पूजन सेवा या ठिकाणी करत आहेत. तसेच आज अन्नदानाची सेवा ज्यांच्या परिवाराने दिली ते कैलासवासी माधव नामदेव भाबड पहिलवान यांचे स्मरणार्थ आहे. रोज जो जो सेवा करत असेल, कोणी इथं बैठका टाकत असेल, कोणी इथं झाडून काढत असेल, कोणी अन्य काकडा सेवा करत असेल, हरिपाठ करत असेल, तुमच्या सगळ्यांच्या सेवा सारख्या मूल्याच्या आहेत. तुमच्या सगळ्यांच्या सेवा या ठिकाणी होणाऱ्या उत्सवाच्या दृष्टीने अत्यंत अनमोल आहे. ही आजची कीर्तन सेवा ज्यांनी माझ्याकडे दिली ते श्री ए.के. भाबड सर, आमचे मित्र बंडूनाना भाबड सर, त्यांची सगळी गावातली टीम, या उत्सवासाठी झटणारी टीम या निमित्ताने उपस्थित आहे. मी या सुंदर आयोजनाबद्दल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप कौतुक करतो. तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि ही सेवा रामरायाच्या चरणी समर्पित करून थांबतो. राम जानकी जीवन, राम जानकी जीवन, राम जानकी जीवन, राम जानकी जीवन, राम जानकी जीवन योगियांचे निज ध्यान, राजीव लोचन तुका चरण वंदितो, नाम चांगले चांगले माझे काठी रावबले, कपी कुळवुधरी कपिकुळ उद्धरिले पूर्ण केले मुक्त केले राक्षसा. मुक्त केले राक्षसा, मुक्त केले राक्षस, मुक्त केले राक्षसा, मुक्त केले राक्षसा, मुक्त केले मुक्त केले राक्षसा. मुक्त केले राक्षसा, नाथ गले रांगले, नामचा भले, कपी कुळ उधरिले
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र जन्मोत्सवाच्या निमित्ताने परमपूज्य स्वामी काशिकानंद महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने यावर्षी चालू होणारा आजचा प्रारंभाचा दिवस, पहिला दिवस, पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा, कीर्तन मालिकेतील पहिलं पुष्प ज्यांच्या मधुर वाणीने आपण सर्वांनी श्रवण केलं ते आपल्या सिन्नर तालुक्याचं वारकरी भूषण, ज्यांनी आळंदी येथे आपलं आध्यात्मिक वारकरी शिक्षण घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांची ख्याती आहे, अतिशय गाढे अभ्यासक म्हणून संतांचे विचार नेहमी अभ्यासातून व्यक्त करत असतात, असे थोर युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण भगीरथजी महाराज काळे यांचं मी आपल्या चास पंचक्रोशीच्या वतीने ऋण व्यक्त करतो, त्यांचे आभार मानतो. खरं तर महाराज आज आमच्या गावामध्ये पाऊस झाला आणि लाईट पण 9 वाजेपर्यंत नव्हती, त्यामुळे थोडी उपस्थिती कमी असेल, परंतु जे आज या धर्मयज्ञामध्ये हजेरी लावली, श्रवण केलं, त्यांच्याकडून श्रवण भक्ती घडली, निश्चित त्यांच्या नशिबामध्ये पुण्य मिळेल, पुण्यकर्म होईल. आज हा अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ होत असताना अनेकांच्या सहकार्यातून हा नामयज्ञ पुढे चालत असतो. समस्त चास पंचक्रोशीचे लहानापासून मोठापर्यंत सर्वांचं योगदान या सप्ताहासाठी असतं. तसंच पद्धतीने आज ज्यांनी संत पूजनाचा योग आज खऱ्या अर्थाने स्वतःला मिळून घेतला, असे कैलासवासी तुळशीराम दामोदर भाबड म्हणजे बंडू नानांचे मोठे बंधू, त्यांचा मुलगा शांताराम, नानांनी शांतारामचं नाव हे केलं. खऱ्या अर्थाने नानांचं या योगदानाबद्दल नानांच्या कुटुंबाचं, शांतारामचं मी ऋण व्यक्त करतो, आभार मानतो आणि महाराजांना विनंती करतो की शांतारामचा आपण वारकरी उपरणं आणि श्रीफळ देऊन त्याचा सन्मान करावा, असे मी महाराजांना विनंती करतो. नाना चला, शांताराम आहे. त्यानंतर ह्या गावचे सुप्रसिद्ध असे पैलवान की ज्यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये नाव कमवलं होतं, असे कैलासवासी माधव नामदेव भाबड यांचे चिरंजीव सोमनाथ आणि संपत यांनी आज खऱ्या अर्थाने रामनवमीची फराळाची पंगत त्यांनी घेतलेली होती आणि यांची पंगत अतिशय सुंदर व्यवस्थित झाली. मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यांच्या कुटुंबातील कोणी असेल तर त्यांनी पुढे या आणि श्रीफळ स्वीकारायचं आहे. ऐका कोणी नाना या, तुम्ही या, एकूण तरी या. फराळाच्या पंक्तीबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. मित्रहो, उद्या आपल्या कीर्तन मालिकेतील दुसरं पुष्प अतिशय महत्वाचं, अतिशय एक चांगलं व्यक्तिमत्व, तरुण युवा कीर्तनकार आपल्या गावामध्ये येत आहे. पाथर्डी बोदेगाव मधले असे सुप्रसिद्ध तरुण कीर्तनकार हरिभक्तीपरायण अशोकजी महाराज शास्त्री यांचं सुसावी असं कीर्तन 9 ते 11 संपन्न होणार आहे. उद्या या गावातील जुने जाणकार सप्ताहाचे मार्गदर्शक सन्माननीय कारभारी महादू ढाकणे यांचं सौजन्य आहे आणि माझं स्वतःचंही सौजन्य आहे. त्याचबरोबर उद्याची जी पंगत आहे ती पंगत म्हणजे ह्या गावचे जुने जाणकार माजी सरपंच कैलासवासी नामदेव तात्या भाबड यांचं पुण्यस्मरण 19 तारखेला या राधाताई सांपांचं कीर्तन आहे. त्या निमित्ताने त्यांनी उद्या संत भोजनाचीही पंगत घेतलेली आहे. तात्यांच्या वस्तीवरती ती पंगत होणार आहे. अशा पद्धतीचं उद्याचं नियोजन असेल. आरोटे महाराज, भास्कर महाराज कानव असेल, इकडे मृदुंगाचार्य, सर्व परिसरातील टाळकरी असेल, मी यांचे चास पंचक्रोशीच्या वतीने ऋण व्यक्त करतो आणि सर्वांचे आभार मानतो. साऊंड सिस्टीमवाले आपले रवी महाराज पोहेगावकर, रवी चौधरी यांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांनी मोठ्या संख्येने उद्यापासून उपस्थित राहा आणि निश्चितपणे ह्या नाम यज्ञाचा आपण लाभ करून घ्या, पुण्य आपल्या कर्मात पाडून घ्या, हीच सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.